धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। 25-26 दिवसांनंतर राजीनामा घेतल्यावर सरकारला असं वाटत असेल की मोठा तीर मारलाय। मात्र ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांचं काय? जर तुमच्या घरातल्या मुलांनी आत्महत्या केली असती तर? असा सवाल उपस्थित करत ज्या पेपर फुटीमध्ये ज्यांचा हस्तक्षेप आणि सहभाग आहे अशांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत। तसेच ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना अमानुषपणे मारहाण केली गेली याचा निषेध करत सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असून पंढरपूरच्या पांडुरंगानं आज कुठेतरी सुबुद्धी दिली असल्याचा टोला देखील लंके यांनी लगावलाय। पेपर फुटी प्रकरणी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं महापालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला। सरकारला वाटत असेल की आता आम्ही लय मोठा तीर मारला, तुम्ही 25-26 दिवसांनी राजीनामा घेतला ना, तर ज्या मुलांनी आत्महत्या केली उद्या तुमच्या घरातल्या मुलांनी आत्महत्या केली असती तर काय? आणि तुम्ही हा विचार तर करा ना, त्या 22 मुलांचं जीवन आहे का परत? त्या मुलं आहे का परत? जीवन आहे का? त्यामुळे आमची मागणी तर एक आहे की त्या मुलांची आत्महत्या करायला जबाबदार कोण आहे? ज्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा हस्तक्षेप होता, ज्यांचा रोल आढळण्यात आला, त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। अहो, त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी ते दरोडेखोर आहे का? गुन्हेगार आहे का? अमानुषपणे मारहाण केली हो त्यांच्यावर। म्हणजे एका मुलाचा तर हात फ्रॅक्चर, एक मुलगी तर सिरियस होती हॉस्पिटल। उशिरा सुचलेलं शहाणपणे, पण वेळ निघून गेल्यानंतर शहाणपणे। म्हणजे माझं तर पंढरीच्या पांडुरंग कुठं तरी आज सद्बुद्धी दिली त्यांना, म्हणून तरी राजीनामा दिला। पांडुरंगाच्या आज एकादशी ना, राजीनाम्याने कसे प्रश्न मिटणार आहे? अहो, ज्या मुलांनी 22 मुलांनी आत्महत्या केली त्यांचं काय? ज्या लाखो मुलांचं जीवन पेपर फुटीमुळे अंधारमय झालं त्यांचं काय? नंतर परत पेपर घेतले, त्याच्यात पण रिझल्ट चुकीचे दाखवले, त्यांचं काय? हे बघितलं असं ना, मुलाला ऑनलाईन मार्क दाखवलेत 50, त्याच्या आन्सर कीवर 580, एका मुलाला दाखवले 179 ऑनलाईन, त्याच्या आन्सर कीवर 502। या मुलांचं पण काय? म्हणजे तुम्ही फक्त चाललंय